मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। मित्रांनो जे काही यूज केलं मटेरियल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। ते तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो। ते तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात जे अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात जे बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिल्या मित्रांनो। मग आपला सर्वात वगैरे आल्यानंतर फोटोला ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे मित्रांनो ते फोटोला ऍड करायचे। ऍड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन यावरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे लास्ट पर्यंत जायचं मित्रांनो। लास्ट पर्यंत गेल्यानंतर ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला अशा प्रकारे सेकंड बीट लावायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। आणखी सेकंड बीट लावून 2 पार्टमध्ये जसं मी फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही पण फोटोला कट वगैरे करूनच घ्या। बीटच्या हिशोबाने मी जसं कट करताय त्याच्यामध्ये तुम्ही पण करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो मी अशा प्रकारे फोटो वगैरे अशा प्रकारे कट करून ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे 7.04च्या बीट लावायचं। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमचे जे काही इमोजी पिंज दिलेला आहे मित्रांनो त्या इमोजी पिंजला ऍड करून घ्यायचं। अशा प्रकारे इमोजी पिंजला ऍड वगैरे केल्यानंतर एकदम छान असं दिसून येतं। जे का लास्ट पर्यंत जायचं मित्रांनो या इमोजी पिंजला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून यायचं। स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो जे फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट बीटचे जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला अशा बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे एक फोटो सोडायचा मित्रांनो। एक फोटो सोडल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला एक फोटो सोडायचा का सेकंड फोटो ना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा। जसं मी एक फोटो सोडून एका फोटोना इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही पण एक फोटो सोडून एका फोटोना एकदम सोप्या पद्धतीने इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घेतो। अशा प्रकारे इफेक्ट वगैरे ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण आणखी आपला बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड बीटचे जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला अशा प्रकारे बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे 21 सेकंदाचे जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे का फर्स्ट जे एक इफेक्ट लावलेली फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला सोडायचं जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं का फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे सर्व जे काही एक फोटो सोडलेले होते मित्रांनो ते सर्व फोटोज ना आणखी आपला अशा प्रकारे 5.26च्या बीटपासून जे खाली केले सर्व फोटोज ना हा एक इफेक्ट पेस्ट करायचं। जसं की मी ऑलरेडी पण एक इफेक्ट सोडून एका फोटोला लावलेला त्याच टाइम तुम्ही पण एक फोटो सोडून एका फोटोना इफेक्ट वगैरे ऍड करून घ्या। जसं मी आणखी एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगितलं ना त्याच टाइममध्ये तुम्ही पण इफेक्ट वगैरे ऍड वगैरे करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला अशा शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला अशा बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल करून आल्यानंतर जे का 5.26 जे का बीटचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला हे जे काही इफेक्ट्स वगैरे आहेत एकदम छान असं ऍड वगैरे सेट वगैरे झालं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 4 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट
इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं. इथून आपलं बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला शेक बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रकारे 7.04च्या बीटला आल्यानंतर मित्रांनो जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे का एक फोटो सोडायचा का सेकंड फोटो ना एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जसं मित्रांनो जसं मी करत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण लास्ट पण जे इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकरात लवकर अशाच प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे ॲड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे काही लास्ट शिवलेली फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे वरचे जे काही 4 लेअर आहे त्या 4 लेअरला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 4 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला स्क्रॉल करायचं. जसं की आपला 7.04च्या बीटला जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला पेस्ट 4 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 4 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं लिरिक्स वगैरे ॲड वगैरे झाले दिसून जाईल. जे का अशा प्रकारे ओव्हरले वगैरे छान असं ॲड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपला जे का अशा प्रकारे सेकंड बीटचे जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो उरलेले त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मी एक फोटो सोडून एका फोटो इफेक्ट्स वगैरे लावता मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम छान असं बनून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखीन आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ. मी तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.